विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. क्लास 11 सायन्स मॅथमॅटिक्स पेपर सेकंड चॅप्टर 1 कॉम्प्लेक्स नंबर्स यावर लेक्चर नंबर 1 मध्ये आपले स्वागत आहे. आज आपण कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे काय पहिल्यांदा ते पाहू. ए नंबर ऑफ द फॉर्म a plus ib is called a complex number where a, b belongs to real number and I is equal to root of -1. If you square of both sides, this will become I square and square root will get cancelled, only remain -1. ठीक है. So complex number is denoted by Z. हे लक्षात ठेवा. मग आता यामध्ये a प्लस ib मध्ये काय असतं? a इज रियल पार्ट, इट इज डिनोटेड बाय REZ म्हणजे रियल Z असं त्याला वाचायचं. अँड b इज इमॅजिनरी पार्ट डिनोटेड बाय IM दॅट इज इमॅजिनरी Z. अजून एक गोष्ट लक्षात ठेवा. नोट दॅट this I is Greek letter which is iota. हा जो I असतो जो कॉम्प्लेक्स नंबर मध्ये आपण यूज करतो तो ग्रीक लेटर आहे, आयोटा असं त्याला म्हणतात. ठीक आहे. आता एक्झाम्पल बघा बरं का. फॉर एक्झाम्पल नंबर 1 बघा. तुम्हाला माहिती आहे कॉम्प्लेक्स नंबर Z ने डिनोट करतात. कॉम्प्लेक्स नंबर मध्ये I म्हणजे इमॅजिनरी पार्ट पण असतो. असा कॉम्बिनेशनचा नंबर म्हणजे कॉम्प्लेक्स नंबर. हा रियल पार्ट, हा इमॅजिनरी पार्ट. ओके. मग आता यामध्ये हा जो 2 आहे हा रियल पार्ट झाला. मग कसं लिहिणार तू? RZ इज इक्वल टू 2 दॅट इज रियल पार्ट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर इज 2 असं त्याला वाचायचं. आता तो आयचा सहगुणक असतो ना दॅट इज इमॅजिनरी पार्ट. सो इमॅजिनरी पार्ट ऑफ Z इज इक्वल टू 4 म्हणजे हा 4. आयचा सहगुणक तो इमॅजिनरी पार्ट असतो. ठीक आहे. दिस इज रियल पार्ट, दिस इज इमॅजिनरी पार्ट. सेकंड एक्झाम्पल बघ. Z इज इक्वल टू 5I. आता बघा यामध्ये रियल पार्टच नाहीये. हा 5I म्हणजे हा इमॅजिनरी पार्ट आहे. मग याला तू कसं लिहिशील माहिती का? 0 प्लस 5I. मग हा 0 रियल पार्ट झाला, 5 हा इमॅजिनरी पार्ट झाला. हे लक्षात ठेव. एक्झाम्पल 3 बघ. Z इज इक्वल टू 7 प्लस रूट 3. तुम्ही या ठिकाणी बघता इथं तर I टर्मच नाहीये. याचा अर्थ ही संपूर्ण रियल पार्ट होय. ओके. मग तू याला कसं लिहिशील? Z इज इक्वल टू 7 प्लस रूट 3 प्लस 0I. यामध्ये I ची टर्मच नाही. याचा अर्थ 0 इंटू I असा लिहिता येईल. मग दिस इज रियल पार्ट अँड 0 इज इमॅजिनरी पार्ट. सो रियल Z इज इक्वल टू 7 प्लस रूट 3 अँड इमॅजिनरी Z इज इक्वल टू 0. दिस 0. फोर्थ एक्झाम्पल बघ. Z इज इक्वल टू 5 प्लस रूट ऑफ -16. आता यामध्ये भले I ची टर्म तुला दिसत नाही, पण थोडासा जर विचार केला तू तर ह्याला कसं मांडणी करशील ते पण बघून घे. देअरफॉर Z इज इक्वल टू दिस 5 ॲज इट इज प्लस ही जे रूट 16 आहे तर तू अंडर रूट ह्या -16ला असं पण लिहू शकतोस, -1 इंटू 16. आता हे दोन भाग सेपरेट कर म्हणजे Z इज इक्वल टू 5 प्लस रूट -1 इंटू रूट 16. हे सेपरेट केले आपण. रूट -1 ॲज इट इज ठेव इंटू याचं रूट घे 16चं रूट असतं 4.
आता तुला माहितीये √-1 ला आपण आय ने डिनोट करतो. तर तसं लिहिलंय तू, पुट √-1 इज इक्वल टू आय. मग ही संख्या कशी होईल? झेड इज इक्वल टू 5 प्लस याच्याऐवजी आय लिहायचं, आय इंटू 4 म्हणजेच 4i. अशा रीतीनं हा झाला रिअल पार्ट आणि हा 4 म्हणजे इमॅजिनरी पार्ट. ओके. नाउ फ्रेंड्स, रिमेंबर, ए कॉम्प्लेक्स नंबर whose real part is 0 is called a purely imaginary number. बघा बरं का, ज्या कॉम्प्लेक्स नंबरमध्ये रिअल पार्ट 0 असतो, एक्झाम्पल नंबर 1 बघ. झेड इज इक्वल टू, मी दिलंय आय बी. ह्याला तू कसं लिहिशील? पहिली गोष्ट, हा आय बी याचा अर्थ इमॅजिनरी पार्ट. इथं रिअल पार्ट नाहीच आहे म्हणजे 0. सो हे कसं लिहिशील तू? झेड इज इक्वल टू 0 प्लस आय बी. म्हणजे रिअल पार्ट जर याचा 0 आहे तर हा प्युअरली इमॅजिनरी नंबर होय. म्हणून तू लिहिशील झेड इज प्युअरली इमॅजिनरी नंबर. एक्झाम्पल नंबर 2 बघ. झेड इज इक्वल टू 6i. परत ह्याला कसं मांडू शकशील? 6i आहे, रिअल पार्ट कुठे? नाहीये. मग तू लिहिशील झेड इज इक्वल टू 0 प्लस 6i. दॅट मीन्स रिअल पार्ट इज 0. देअरफॉर दिस इज प्युअरली इमॅजिनरी नंबर. सो झेड इज प्युअरली इमॅजिनरी नंबर असं आपण म्हणू शकतो. दुसरी गोष्ट, ए कॉम्प्लेक्स नंबर whose imaginary part is 0 is called a real number. बघ बर का, आता एखाद्या कॉम्प्लेक्स नंबरमध्ये जर इमॅजिनरी पार्ट 0 आहे, फॉर एक्झाम्पल बघा नंबर 1, झेड इज इक्वल टू ए. ह्याला तू मांडशील कसं ते पहिल्यांदा बघ. ह्याला मांडशील कसं ते पहिल्यांदा बघून घे. झेड इज इक्वल टू ए प्लस 0i. इथं आयची टर्मच नाही म्हणजे त्याला कोइफिशियंट डेफिनेटली 0 आहे. सो ए प्लस 0i असं तू मांडणार. आता हा झाला कॉम्प्लेक्स नंबर. मग यातला हा रिअल पार्ट आहे पण हा इमॅजिनरी पार्ट, आणि इमॅजिनरी पार्टचा कोइफिशियंट जर 0 आहे तर याचा अर्थ काय झाला? इमॅजिनरी पार्ट इज 0. देअरफॉर दिस नंबर दॅट इज झेड इज ए रिअल नंबर. एक्झाम्पल नंबर 3 बघ. आता एक्झाम्पल 2 बघ. समजा तुला दिलं झेड इज इक्वल टू 3. ह्याला मांडायचं कसं? कॉम्प्लेक्स नंबरच्या फॉर्ममध्ये मांडायचं असेल तर ए प्लस आय बी अशा फॉर्ममध्ये मांडायचं. मग 3 प्लस आयची जर टर्म याच्यात नाहीये तर त्याला 0 कोइफिशियंट द्यायचा, प्लस 0i. मग याचा अर्थ इथं इमॅजिनरी पार्ट जर 0 आहे तर हा झाला रिअल नंबर. सो झेड इज ए रिअल नंबर. आता तिसरं, ए कॉम्प्लेक्स नंबर whose real and imaginary both parts are 0 is called 0 complex number. आता असा कॉम्प्लेक्स नंबर ज्याच्यामध्ये रिअल पार्ट पण 0 आहे आणि इमॅजिनरी पार्ट पण 0 आहे, पहिल्यांदा कसं लिहितात ते बघून घ्या बरं. फॉर एक्झाम्पल, झेड इज इक्वल टू हा रिअल पार्ट 0 प्लस हा इमॅजिनरी पार्ट त्याचा कोइफिशियंट 0. सो झेड इज इक्वल टू 0 प्लस 0i. आता हा झाला कॉम्प्लेक्स नंबर पण याचे दोन्हीही पार्ट 0 आहे म्हणून सरळ सरळ 0 प्लस 0 दॅट इज 0. म्हणजे तो कॉम्प्लेक्स नंबर ज्याचा रिअल आणि इमॅजिनरी पार्ट दोन्ही पण 0 आहेत, तो कॉम्प्लेक्स नंबर झाला 0. 4. We cannot combine real and imaginary part to form a single term. हा रूल काय सांगतो की तुम्ही रिअल आणि इमॅजिनरी पार्ट एकत्र ॲड किंवा सबट्रॅक्ट करू शकत नाही, सिंगल टर्म बनवता येत नाही. फॉर एक्झाम्पल,
जर तुला मी एक कॉम्प्लेक्स नंबर सांगितला z इज इक्वल टू 2 + 3i, तर ह्यांची ॲडिशन होऊ शकेल का? नाही होणार. 2 + 3 दॅट इज 5i असं होईल का? नॉट इक्वल टू 5i. म्हणजे याचा अर्थ रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट कंबाईन करून एक सिंगल टर्म बनवता येत नाही. हा रिअल आहे तो रिअलच राहील, हा इमॅजिनरी आहे तो इमॅजिनरीच राहील. रिअल आणि इमॅजिनरी ॲड होणार नाहीत. आता इक्वॅलिटी ऑफ 2 कॉम्प्लेक्स नंबर्स ही कन्सेप्ट बघ बरं का. 2 कॉम्प्लेक्स नंबर्स, पहिला आहे Z1 इज इक्वल टू a + ib अँड Z2 is equal to c plus id are said to be equal if their corresponding real and imaginary parts are equal. आता हे जे 2 कॉम्प्लेक्स नंबर दिलेत ह्यांना आपण इक्वल कधी म्हणू? जेव्हा पहिल्याचा रिअल पार्ट आणि दुसऱ्याचा रिअल पार्ट इक्वल आहेत तेव्हा. म्हणजे a इज इक्वल टू c असेल अँड याचा इमॅजिनरी पार्ट b इज इक्वल टू याचा इमॅजिनरी पार्ट d, हे दोघंही इक्वल असतील तरच तुम्ही म्हणू शकता हे 2 कॉम्प्लेक्स नंबर इक्वल आहेत. मग आता बघ एक एक्झाम्पल बघूया आपण. समजा मी असं म्हणलं की a + ib हा पहिला कॉम्प्लेक्स नंबर इज इक्वल टू c + id. म्हणजे हे 2 जर इक्वल असतील तर डेफिनेटली a इज इक्वल टू c असला पाहिजे. म्हणजे रिअल पार्ट दोघांचे इक्वल असले पाहिजे अँड इमॅजिनरी पार्ट b याचा तर d याचा हे दोघं पण इक्वल असले पाहिजे. सो a इज इक्वल टू c आणि b इज इक्वल टू d असं जर असेल तरच हे 2 कॉम्प्लेक्स नंबर इक्वल आहेत असं आपण म्हणू शकतो. देअरफॉर इन दिस सिच्युएशन Z1 इज इक्वल टू Z2 असं म्हणता येईल. आता या इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्सवर उदाहरण कसं असतं ते एकदा बघा. एक्झाम्पल नंबर 1. इफ x + iy इज इक्वल टू 4 + 3i देन फाइंड x and y. हा x आणि हा y तुला शोधून काढायला सांगितलंय. यू नो x + iy is equal to 4 + 3i. This is given. So here x + iy is equal to 4 + 3i given complex number. हे 2 कॉम्प्लेक्स नंबर इक्वल आहेत असं आम्हाला सांगितलंय. ठीक आहे. मग आता कम्पेअरिंग रिअल अँड इमॅजिनरी पार्ट्स ऑफ बोथ द साइड्स, या लेफ्ट हँड साइड अँड राईट हँड साइडचे आपल्याला हे इक्वल जर असतील कॉम्प्लेक्स नंबर तर तुम्हाला माहिती की यांचे रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट इक्वल असणार. म्हणून मी लिहिलं x हा याचा रिअल पार्ट आहे तर 4 हा या बाजूचा रिअल पार्ट आहे. म्हणून x इज इक्वल टू 4 असं तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. आता इमॅजिनरी पार्ट कम्पेअर कर. याचा इमॅजिनरी पार्ट या इथे, याचा इमॅजिनरी पार्ट या इथे. म्हणजे iy इज इक्वल टू 3i. यावरून तुला काय मिळते? हा i लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइडचा कट करून टाक. म्हणजे काय उरलं? y इज इक्वल टू 3. याचा अर्थ असा झाला x इज इक्वल टू 4 अँड y इज इक्वल टू 3. सो if this condition is given then x is equal to 4 and y is equal to 3. नेक्स्ट एक्झाम्पल बघ. एक्झाम्पल नंबर 2. समजा तुला असं दिलं इफ 7a + i into 3a minus b is equal to 21 minus 3i. Then find a and b. So here a and b is to find out. ह्यांची इक्वॅलिटी दिली तुला, मग तू काय लिहिशील? 7a + i into 3a minus b
इज इक्वल टू 21 मायनस 3i. दिस इज गिवन. आता रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट इक्वेट करा. याचा रिअल पार्ट आहे 7a, तर याचा रिअल पार्ट आहे 21. सो 7a इज इक्वल टू 21 असं जर मी लिहिलं तर a ची किंमत मला काय मिळते, 7 3 जा 21, म्हणजे a ची किंमत झाली 3. आता इमॅजिनरी पार्ट इक्वेट करू. हा इमॅजिनरी पार्ट आहे लेफ्ट हँड साईडचा, तर हा इमॅजिनरी पार्ट आहे राईट हँड साईडचा. म्हणजे तू काय लिहिशील, 3a मायनस बी इज इक्वल टू मायनस 3. 3a मायनस बी इज इक्वल टू मायनस 3. आता दुसरी गोष्ट, इथं तुला a ची किंमत माहिती आहे, मग तू लिहि ना तसं. पुट a इज इक्वल टू 3. वी गेट हा 3, a ची किंमत 3 मायनस b इज इक्वल टू मायनस 3. प्रॉडक्ट 9 मायनस b इज इक्वल टू मायनस 3. मग हा मायनस 3 लेफ्ट हँड साईडला आण, हा मायनस बी राईट हँड साईडला आण. दोन्ही वेळेस चिन्ह बदलेल. सो 9 ॲज इट इज. हा मायनस 3 इकडे आणला प्लस 3, हा मायनस बी इकडे आणला प्लस बी. सो 9 प्लस 3 दॅट इज 12. म्हणजे बी ची किंमत झाली 12. इन दिस वे a इज इक्वल टू 3 अँड b इज इक्वल टू 12 मिळाला. मित्रांनो, आता यानंतर आपण कॉन्जुगेट ऑफ ए कॉम्प्लेक्स नंबर ही कन्सेप्ट बघतोय बरं का. कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर कसा असतो, तो डिनोट कसा करतात. इफ ए कॉम्प्लेक्स नंबर इज z इज इक्वल टू a प्लस ib, then its conjugate is defined as a minus ib and it is denoted by z bar. तर हा जो कॉम्प्लेक्स नंबर आहे नीट बघा, a प्लस ib, याचा जर तुला कॉन्जुगेट पाहिजे असेल तर हा जो i म्हणजे इमॅजिनरी पार्ट आहे त्याचं चिन्ह बदलायचं असतं. या रिअल पार्टचं चिन्ह बदलायचं नाही. कधी पण कॉन्जुगेट लिहिताना इमॅजिनरी पार्टचं साईन बदलायचं. इथं प्लस आहे ना, तो मायनस लिहायचं. म्हणजे हा ए जसाच्या तसा राहील, फक्त या प्लसच्या ऐवजी मायनस येईल आय बी. आणि याला कसं डिनोट करणार तुम्ही, झेड बारने. ओके. आता यावर एक्झाम्पल कसे विचारतात. समजा हा झेड इज इक्वल टू 3 प्लस 4 आहे, हा कॉम्प्लेक्स नंबर तुला दिला. आता याचा कॉन्जुगेट लिहा असं जर म्हटलं तर पहिली गोष्ट तुला माहिती आहे, झेड या कॉम्प्लेक्स नंबरचा कॉन्जुगेट झेड बारने डिनोट करतात. दुसरी गोष्ट, रिअल पार्टचं चिन्ह बदलायचं नसतं, इमॅजिनरी पार्टचं चिन्ह बदलायचं. सो 4i हा प्लस होता, तू लिहिशील -4i. दिस इज इट्स कॉन्जुगेट. ओके. अजून एक एक्झाम्पल बघ. सेकंड एक्झाम्पल, झेड इज इक्वल टू 7i - 2. हा रिअल पार्ट आहे, हा आय म्हणजे इमॅजिनरी पार्ट आहे. कॉन्जुगेट लिहिताना तुला माहिती आहे इमॅजिनरी पार्टचं चिन्ह बदलायचं. हा प्लस आहे ना, तू मायनस लिहिणार. हा रिअल पार्ट आहे, त्याचं चिन्ह बदलायची गरज नाही, त्यामुळे तो -2 जसा तसा राहील. सो या कॉम्प्लेक्स नंबरचा कॉन्जुगेट काय होईल, झेड बार इज इक्वल टू -7i - 2 इज इट्स कॉन्जुगेट. कोणत्याही कॉम्प्लेक्स नंबरचा कॉन्जुगेट लिहित असताना त्याच्या रिअल पार्टला अजिबात हात नाही लावायचा. चिन्ह बदलायचं ते इमॅजिनरी पार्टचं. ओके. आता तुला जर मी दिलं तिसरं उदाहरण, झेड इज इक्वल टू 3, यामध्ये इमॅजिनरी टर्मच नाहीये, आयची टर्म नाहीये, त्यामुळे याचं चिन्ह बदलायचं काही कारण नाही. सो झेड बार म्हणजे कॉन्जुगेट काय होईल, 3चं 3च राहील.
आता इथं बघ चौथं उदाहरण, झेड इज इक्वल टू 5i. ह्यामध्ये रिअल पार्ट नाहीये आणि तुला करायचंय काय त्याच्याशी. तुला जर याचा कॉन्जुगेट लिहायचा असेल तर इमॅजिनरी पार्टचं चिन्ह बदलायचं असतं. म्हणजे हा +5i आहे ना, तू लिहिशील -5i. सो झेड बार म्हणजे या झेडचा कॉन्जुगेट इज -5i. पाचवं उदाहरण बघ, झेड इज इक्वल टू 2 + √3. आता यामध्ये परत तुझ्या लक्षात येतं की आय म्हणजे इमॅजिनरी पार्टची टर्म नाहीये. मग ह्याच्यात कॉन्जुगेट लिहिताना जर आयचीच टर्म नाही तर ह्याच्यात काय बदल घडणार, काहीच नाही. सो कॉन्जुगेट इज 2 + √3 ॲज इट इज आहे. 6th एक्झाम्पल, झेड इज इक्वल टू 7 + √5i. आता याचा कॉन्जुगेट जर तुला लिहायचा तर हा रिअल पार्ट आहे, जसं तसं लिहायचा आहे, त्याला काहीच करायचं नाही. हा इमॅजिनरी पार्ट आहे, त्याचं साईन बदलायचं, इथं प्लस आहे, तू लिहायचं मायनस. सो -√5i. दॅट मीन्स कॉन्जुगेट ऑफ झेड, दॅट इज झेड बार, इज इक्वल टू 7 - √5i. दिस इज कॉन्जुगेट ऑफ झेड. तर मित्रांनो, प्लीज like and subscribe my channel. Also press bell icon. Share this video to your friends. Thank you for watching this video. तर मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपण इथंच थांबूया. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये, म्हणजे लेक्चर नंबर 2 मध्ये कॉम्प्लेक्स नंबरची पुढची कन्सेप्ट घेऊन. ओके, तोपर्यंत नमस्कार.